नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत आणि आज आपल्या कांद्याला 14 दिवस कंप्लीट झालेत आणि आपल्या कांद्यासाठी आपण आज पहिला डोस घेतोय खतांचा. तो कोणत्या प्रकारे असणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. कोणत्या प्रकारची खते आहेत व कोणता डोस घ्यायला पाहिजे हे पण सांगणार आहे. तर मी कोणता घेतला ते दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, एक युरियाची गोणी आहे. त्याची आपण 10 किलो काढणार आहे, 40 किलो युरिया टाकणार आहे. 2 1840च्या गोण्या आहेत. 1840च्या 2 गोण्या आहेत आपण बघू शकता. आणि 2 गोण्या सुपर दाणेदार आहे. त्यामध्ये झिंक बोरॉन 4 घटक आहेत. अशा प्रकारे कॉम्बिनेशन आपलं होणार आहे. आणि त्यात एक 10 किलोची सल्फरची बॅग, ते सल्फर आहे 10 किलो बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण याचं कॉम्बिनेशन तयार करणार आहे आणि पूर्ण खत आज कांद्याला 1 एकर कांद्याला टाकून देणार आहे. तर कशा प्रकारे कांदा आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो लगेच. तर बघू शकता मित्रांनो, ही आपल्याची सध्याची कांद्याची परिस्थिती आहे. आणि कांदा 14 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. उद्या याला आंबवणी द्यायचे. तर आंबवणी देण्यासाठी आज मी खत मारून घेणार आहे, पूर्णतः खत मारणार आहे आणि मग उद्या आज आंबवणी देणार आहे उद्या. तर अशा प्रकारे आपलं कॉम्बिनेशन राहणार आहे. तर पूर्ण कांद्याची जी सिरियलवार आपल्याला व्हिडिओ येत राहतील तर सबस्क्राईब करू शकता आपल्या शेतकरी मित्राला अनिकेतला. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पुढेही बघायला भेटतील. तर आता आपण कॉम्बिनेशन करणार आहे खताचं, चला बघूया. आता हे आपल्या खतांचं 240 किलोचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. एक 40 किलो युरिया आहे आणि 4 गोणी खताचे आहेत आणि सल्फर आहे. यामध्ये कॉम्बिनेशन 240 नाही 250 किलोचं कॉम्बिनेशन हे आहे. तर आता हे आपण 1 एकरसाठी वापरणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं युरिया आहे 40 किलो, 2 गुणी 1840 खते, 2 गुणी सुपर दाणेदार खते, त्यामध्ये झिंक बोरॉन सर्व प्रकारचे घटक आहेत. तर अशा पद्धतीने आपण आता मिक्स करणार आहे आणि पूर्णतः मारून देणार आहे आपल्या कांद्यासाठी. बघू शकता तुम्ही पुढचा व्हिडिओ कांद्याला मारताना. तर चला कांद्याला आपण खत मारायला सुरुवात करू.